जंगलातून येताना म्हणजे फाटली. इथे 2 ठिकाणी मला बिबट्याची ताजी विष्ठा दिसली, एकदम ताजी. आणि इथे थोडंसं जंगल दाट होतं, त्यामुळे एकदम रडायची पाळी आली. आत्ता पण भीती वाटते, इथे भीती वाटते. इथे थोडंसं हे केलं आहे, म्हणजे गवत जाळलं आहे, त्यामुळे थोडं मोकळं वाटतं आहे. पण लवकरात लवकर इथून कल्टी मारायची गरज आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मी आहे भोरमध्ये आणि मी चाललो आहे रायरेश्वरला. रायरेश्वर का असं फेमस आहे ते सांगायची गरज नाही आहे. अर्थात सर्व मराठी माणसांना ते माहिती आहेच आणि माहिती पाहिजेच. तर आपल्यासोबत आहे आपला मित्र आनंद भाऊ. भाऊ पोस्ट पाहिजे आपल्याला बघायची. तर आपल्यासोबत आहे आनंद भाऊ, आनंद जंगम. तर मजा येणार आहे. आणि मला पिक करायला आले होते भोरमध्ये. वाव, ते मला पिक करायला आले होते भोरमध्ये. तर भोरमधून आता आम्ही चाललो आहे रायरेश्वरकडे. खूप दिवसानंतर, खूप वर्षानंतर मी रायरेश्वरला चाललो आहे. जवळजवळ 2006ला मी आलो होतो रायरेश्वरला. 17 वर्षानंतर मी आता रायरेश्वरला चाललो आहे. 17 वर्ष. आणि रायरेश्वरला जायचं खूप प्लॅनिंग आधीपासून केलं होतं मी, पण तो योगायोग होत नव्हता. आणि फायनली आज तो दिवस उजाडला आहे. काल अचानक ठरलं, सकाळी उठलो, बाजूला हो बघा मैत्रिणी आल्यामध्ये. अरे पुरी, चलो बाय, कल मिलते कॉलेज में. आपण आलोय आंबवड्याला. रायरेश्वरला जाताना वाटेमध्ये आंबवडे लागतं आणि आंबवड्यामध्ये हा झुलता पूल आहे. त्या पुलाचं नाव लिहिलंय जीजी साहेब सस्पेन्शन ब्रिज. हे आपण हा ब्रिज बघूया. खूप वर्षानंतर या ब्रिज जवळ आलोय मी. खूप भारी वाटतं बघा. हा ब्रिज एका साईडनी रोपने बांधला आहे. म्हणजे हा लोखंडाचा असा तारा मिक्स करून हा रोप बनवलेला आहे बघा. आणि खाली नदी आहे. खूप सुंदर आहे हा बीच बघा. साप कसा बसलाय. हे आनंद, साप ब साप. आणि बरेचसे पक्षी आहेत. आपण आपल्या मित्राला पण बोलवलंय. साप बघ. साप आहे ना, हा बिनविषारी साप आहे आणि ह्याला दिवड पण म्हणतात. आणि इंग्रजीमध्ये याचं नाव आहे चेकर्ड किलबॅक. बऱ्याच वेळा मी पकडलेलं पण, कारण की तो विषारी आहे. जे विषारी साप आहेत ते मला माहितीत कोणते आहेत, त्यामुळे मी ते पकडत नाहीत. पण बिनविषारी आहेत ते पकडतो वेळ पडले तर, नाही तर नाही पकडत. कशाला पकडायचे, कशाला लोकांना त्रास द्यायचा. इथे बाकीचे पण पक्षी मला दिसतात. पण खूप छान आहे हा ब्रिज. गॉगल काढून बघतो. गॉगलमधून बघणं आणि असं नॉर्मल बघणं यात खूप फरक आहे. नदीचं नाव काय दादा? नदीचं नाव काय या ताई? नाही ना, नदीचं नाव नाही. याला झुलत्या पुलाची नदी म्हणतात. साप आहे तो. हो, दिवड जिवंत साप आहे तो. हो, इथे या पुलाची माहिती दिली आहे. 1936 मध्ये हा पूल बांधला आहे. आणि त्या पुलाला खर्च आला बांधायला 10,000 रुपयात हा पूल बांधला आहे. मित्रांनो, आता आम्ही पोचलोय तोरले गावात. आणि गाव फार छान आहे. आणि सगळी गावची मंडळी बसली. आता इथून की 10 मिनटं, इथून 10-12 मिनटात आम्ही वरती पोचू पायथ्याशी. गाडी पायथ्यालाच जाऊ. आणि तिथून थोडा शिडीचा ट्रेक आहे 10-15 मिनटाचा. नंतर एकदम पठार आहे. दिसतोय तो केंजळगड. वा, खूप सुंदर दिसतोय. या केंजळगडचा छोटासा इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, छोटासा घाट लागला आपल्याला. या पहिलं दिसतोय केंजळगड.
या साईडला दिसतंय ते रायरेश्वर, तुम्हाला दाखवतो. रायरेश्वर मस्त वळणा वळणाचा रस्ता आणि इथे एक बघा ना सापसुरळी खाते. अशा प्रकारे आपल्या भाऊंनी गॉगल घातला एकदा आणि आता काय भाऊ बॉम्बमध्ये निघला. भाऊचा बॉम्बच होत टाकू आपण आता. भाऊ चांगला एकदम मित्रांनो. फायनली आनंद भाऊंसोबत आपला छोटासा ट्रेक सुरू होतोय रायरेश्वरचा. चला गप्पा मारत मारत जाऊ आनंद भाऊंसोबत. चलो रायरेश्वर. राईट या साईडने. इथपर्यंत थोडी छोटीशी वाट आहे, नंतर पुढे मातीच्या पायऱ्या आहेत. आणि हा दिसतोय तो केंजळगड. समोर जो फ्लॅट दिसतोय तो केंजळगड. आणि इथून काही लोक येतात, चालत येतात पायवाटेने. मित्रांनो खूप दिवसानंतर ट्रेकला आलोय. छान वाटतंय. हवा सुटली आहे, प्रचंड वारा आहे. समोर एक धरण दिसतंय. ते धरण कोणतं आहे? जांभळी धरण आहे, जांभळी धरण. आणि पलीकडे लांबवर महाबळेश्वर. आता दिसत नाही, खूप धुकं आहे. इथून आता लोखंडी शिडीची वाट सुरू होते. हे बघा. चलो शिडी पुढे सांभाळून. शिडीवरती मस्ती करू नका. मित्रांनो फायनली वरती आलोय. इथून मंदिर 5 मिनिटं ना. आणि वाडी 2 मिनिटं बाजूला. अच्छा बाजूलाच वाडी आहे. दादा इथे बसलाय. थोडं बसूया, दम लागला. कारण की 10-12 किलोची सॅक आहे, ती घेऊन चढलोय. मस्त हवा सुटली, बरं वाटतं जरा बसून. तर गेल्यावर आपल्याला नाश्ता करायचा ना. कॉफी कॉफी भजी आणि आता गेले गेले ताक पिऊ वाटत. छास पिऊ, मस्त ताक पिऊ. तर आपण चाललोय दादाच्या टेंटवर, दादाच्या घरी. या ऑलरेडी इथे खूप लोक आलेले आहेत. अच्छा गावातले आहेत का? हे रायरेश्वर वरती एक टाका आहे छोटं पाण्याचं. आणि हे गोमुख कुंड आहे, समोर दिसतंय ते. एक छोटासा ब्रिज आहे इथे. फायनली आनंद भाऊंच्या घरी आपण पोहोचलो. सॅक ठेवतो. सॉलिड घाम आलाय. काकू काकू घरात कोणी नाही वाटतं. घरात आलोय. एवढं भारी वाटतंय घरात. खरं तर वीज गेली आहे, लाईट गेली इकडची. हा आपला नैसर्गिक स्रोत उजेड. अच्छा मित्रांनो मस्तपैकी भर पेट पोट भरून नाश्ता झालेला आहे. काकींच्या हातचे पोहे खूप सुंदर होते. पोहे आणि कॉफी आणि थोडंसं बिस्किट्स पण खाल्ले, कारण की दुपारी जेवलो नव्हतो, भूक फार लागली होती. चला आता चाललोय सनसेट बघायला. ओके ऑफकोर्स. शिवाजी महाराज इधर, शिवाजी महाराज जी ने इधर स्वराज्य की शपथ ली थी. The oath of स्वराज.
Yeah, I was there a month ago. Okay. I walked from Lonavala till Ratnagiri. Oh. I did a 300-kilometer long hike. Oh, great. You are a very big person. नहीं You are not big, you are very great. नहीं Bigger with great. तो ह्या माणसाने लोणावळा ते रत्नागिरी रत्नागिरी सॉरी walk. चालेल ना हाँ बिल्कुल लोणावळा ते रत्नागिरी वॉक केलाय हाँ आणि फॉरेस्ट अच्छा जंगलातून जाऊन डोंगर चढून उतरून हाँ वॉक केला तो मैं यहाँ आया था असवलखंड से नाकिंदा से इधर देखो रायरेश्वर से किंजलगढ़ Okay. किंजलगढ़ से कमलगढ़ से कोळेश्वर जोर बैरीची गुंटी धावड़े वेरी ग्रेट प्रतापगढ़ और फिर महिपतगढ़ तक ऑल द साल सुमार महिपत हाँ तीनों उधर से वापस पोलकपुर से क्या ऐसा क्यों दिमाग में आया नहीं महाराष्ट्र सह्याद्री वैसे ही बहुत सुंदर है महाराष्ट्र में कभी से रह रहे हो आप नहीं मैं महाराष्ट्र में नहीं रहता हूँ मैं अच्छा। नॉर्थ में रहता हूँ हिमाचल में रहता तो हूँ सह्याद्री का आपका अट्रैक्शन है हाँ जब वहाँ विंटर सीजन होता है तो मैं सह्याद्री आ जाता हूँ क्योंकि यहाँ पे हम हाइक कर व्हाट्स योर सकते हैं प्रोफेशन मैं फुल टाइम हाइकर और स्पीड ट्रेल रनर हूँ तो दैट्स व्हाट आई डू ही काही साधी व्यक्ती नाहीये ही फार उच्च प्रतीची व्यक्ती आहे राजस्थानहून आली आहे खास आणि सह्याद्रीचं आकर्षण आहे आपल्या इथे राहून आपण इथे राहून सुद्धा काही लोकांना सह्याद्री बद्दल फार चुकीची भावना आहे पण हा माणूस बहुत सुंदर है Yes. बहुत पण सुंदर हा माणूस राजस्थानहून आला लोणावळ्याला सुरू केलं आणि लोणावळ्यावरून हाईक करत चढत उतरत हा महिपत गडापर्यंत गेला म्हणजे रत्नागिरीपर्यंत बरोबर रत्नागिरी डिस्ट्रिक्ट पर्यंत तो 3 डिस्ट्रिक्ट था रायगढ़ पुणे रत्नागिरी सतारा पिछले साल मैंने किया था कात्रज से रायगढ़ तक बोरटिया चिनाल लोनावला से भीमा शंकर हाँ लोनावला भीमा शंकर और क्या था ये घनचक्कर कातराबाई रतनगढ़ सांदन वैली कौन सा था वो केस एक है ना सांदन वैली के जस्ट पास में नहीं सांदन वैली के पास में एक करोली घाट अच्छा वो हो गया अजोबा डोंगर हरिश्चंद्रगढ़ नालीची वाट कळसुबाई AMK सब जेवढे आम्हाला माहिती नाही तेवढे याला माहिती Great. You are a very great person. Nice meeting you. All the best. Thank you. I will subscribe your channel first. Sure. Same. I'll do this. You also subscribe my channel. Definitely. चलो आपण आलोय आनंदाच्या कॅम्प साईटवर 3 ते 4 टेंट आहेत एक टेंट मोठा आहे बघा मी काही मित्र भेटलेत समोर दिसतोय तो केंजळगड छोटासा हा आणि खूप सुंदर जागा आहे खूप सुंदर जागा ही मला फार आवडली आहे इथून पुन्हा घरी जायची इच्छाच होत नाही आज रात्री मी इथे थांबणार आहे त्यामुळे धमाल येणार आहे मित्रांनो आपण आलोय रायरेश्वरच्या मुख्य मंदिरात नमस्कार जिथे प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी येऊन स्वराज्याची शपथ घेतली होती अशा शिवमंदिरात म्हणजे इथं आल्यावर असं फील होतं की जर काय म्हणजे कसे महाराजात आले असतील किती वय असेल आणि किती लोक असतील आणि ह्या पूर्ण वास्तूला महाराजांचा पदस्पर्श झाला आहे हीच ती वास्तू चला या आपण दर्शन घेऊ शिवपिंडीचं तुमचं नाव काय बाबा शंकर बाबू जंगम अच्छा तुम्ही इकडचेच का इथले ओके इकडे बाबा बसले किती वाजता मंदिर बंद होतं बंद आहे आता आरती झाली अच्छा आरती नाही झाली अजून नाही आम्ही दर्शन घेऊन येऊ ओके जावा लावाला खाली वाकून जा खाली वाकून जा ओम नमः शिवाय शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो भस्म लावूया जरा
मित्रांनो, इथे कुणी एका कलाकाराने इथे छानपैकी पेंटिंग केलेलं आहे. म्हणजे त्याने व्हिज्युअलाइज केलंय की कसं तेव्हा वातावरण असेल, आजूबाजूला कोण असतील, किती मावळे असतील. पुजारी पण इथे दाखवलेत बघा. आणि हातामध्ये मशाल असेल, कारण की त्यावेळेस वीज नसेलच. आणि महाराजांच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन आहे ते पण बघा. म्हणजे महाराजांचे एक्सप्रेशन किती बोलून जातात की त्यांच्या मनात तेव्हा काय विचार असेल. त्या चित्रकाराला खरंच एकदा सलाम. खूप सुंदर असं चित्र त्याने चितारलंय. वा, वर्ष काकू बनवत आहेत बघा. मगापासून थंडी वाजत होती आणि चुलीजवळ येऊन बसले की थोडं बरं वाटतं. काकी ह्या कोणत्या भाकऱ्या आहेत? नाचणीच्या? अरे वा वा वा. आणि हे पिठलं आपलं तयार आहे. इथे कोणी नॉनव्हेज नाही खात ना? नॉनव्हेज नाही, फक्त व्हेज. ओके. प्रचंड भूक लागली आहे. आनंद भाऊ या जेवायला, एकत्र जेवू आपण. आणि नाचणीची भाकरी आणि पिठलं, काकडी आणि काय काकू? टोमॅटोची चटणी. टोमॅटोची चटणी. वा, मला खूप आवडते टोमॅटोची चटणी. आणि काय वरण भात. हो, वरण. आणि पापड लोणचं. आणि पापड लोणचं. वा वा वा. चमचमीत जेवण आहे. खरं तर आपलं चॅनल हे खाण्यासाठीच प्रसिद्ध आहे. फायनली आपलं जेवण आलेलं आहे. अगदी सुग्रास जेवण आहे काकूंच्या हातचं, त्यामुळे जेवण भारीच असणार हे मला माहिती आहे. जेवण झालं नाहीये त्यामुळे अर्धा पाऊण तास इथंच जाणार आहे. आणि भात पण केलाय. भात तर आपल्या आवडीचा आहेच. आणि दुपारी जेवण झालं नाही त्यात आपलं. आता काय खरं नाही. मस्त चालून आलोय बॅग घेऊन खालून. चला आता जेवल्यानंतर भेटतो. आणि खाताना कधीच डिस्टर्ब करायचं नाही स्वतःला आणि बोलायचं नाही. ब्लॉग करत असलो तरी काकूंनी आपल्यासाठी केलंय. काकूंचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत. पिठलं तर लय भारी झालं. जेवणच भारी आहे. मित्रांनो, हा आपला आनंद भाऊ, आनंद जंगम. याची स्वतःची कॅम्पसाईट रायरेश्वरला आहे. रायरेश्वर गावात, बरोबर ना? मंदिराजवळच आहे, समोरच मंदिर आहे 2 मिनिटावर. आणि याचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली दिलाय स्क्रीनवर, तो बघा. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलाय. तुम्ही इथे येऊ शकता. काही हरकत असेल तर याला कॉल करा. हा तुम्हाला सगळी माहिती देईल. कसं यायचं, काय यायचं, कुठूनही या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. आणि व्यवस्था एक नंबर व्यवस्था आहे. टेंटमध्ये राहायची पण आहे, घरात पण आहे, घरामध्ये पण आहे. त्यामुळे फॅमिलीला घेऊन सुद्धा तुम्ही येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि जे काय असेल ते तुम्ही याच्याशी बोलून घेऊ शकता फोनवर. अजून काय बोलायचं? हा, जेवण एक नंबर होतं. काकींच्या हातचं जेवण खूप सुंदर होतं. आता सकाळी निघताना पोहे खायचे होते, म्हणलं भाकरी खाऊ. त्यामुळे सकाळी झुणका भाकरी ठेचा खाल्लाय. असं झालंय. आणि हा, तुला काय बोलायचं? नाही, तुम्हाला जर म्हणजे इथल्या माती आणि इथला आजूबाजूचा परिसर बघायचा तर थंडीचा महिना तुम्ही नक्कीच विजिट करा. थंडीच्या महिन्यामध्ये विजिट द्या. मग थंडीचा पण अनुभव घेता येईल आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा बघता येईल. बरोबर आहे. तर मित्रांनो, चला आता निघायची वेळ झालेली आहे. मित्रांनो, इथे एक आजी आहेत. आजी, काय तुमच्याकडे? द्या ना, ताक द्या मला. त्याला पण द्या. नाही, माझं डोकं दुखेल. ठीक आहे, मला द्या फक्त. प्लास्टिकचा ग्लास आहे. स्टीलचा नाही का? काय आजी, प्लास्टिक मला घरी न्यावं लागेल. कितीला एक ग्लास आहे? 20ला आहे का? मित्रांनो, गावचं ताक आहे. एक नंबर टेस्ट आहे. कसं समाधीवर बसलाय का? समाधी आहे ती. रात्री यायचं स्वप्नात. इथं होतं पहिलं होतं. मित्रांनो, ताकाची टेस्ट लय भारी आहे. लय म्हणजे लय भारी आहे. अजून द्या ना मला. अजून एक ग्लास द्या.
निघालो होतो, देवीचं दर्शन घेतलं इथे, म्हटलं ताक पिऊया. लय भारी. काय टेस्ट आहे यार, आणि एकदम नॅचरल टेस्ट आहे. आजी म्हशीचं दूध आहे का गाईचं आहे? गायचे गाईच्या दुधाचं ताक आहे, खूप भारी आहे. ऑसम टेस्ट आहे. मित्रांनो, फायनली वरून उतरलोय खाली मी. आता रायरेश्वर सोडलंय. आता नॉर्मल रस्त्याने मला खाली कोर्ले गावात जायचं आहे. खाली कोर्ले गाव आहे, तिथून पुढे नंतर मला गाडीने भोरला जायचं आहे. भोरवरून जर एस टी मिळाली मुंबई तर मग डायरेक्ट घरी. मित्रांनो, हा केंजळगड. आपण तिकडे होतो, तिकडे त्या वरच्या इथे होतं. इथून खाली उतरलो असं असं करत ह्या वाटेने आलो आहे. ह्या जंगलातून येताना म्हणजे फाटली. इथे 2 ठिकाणी मला बिबट्याची ताजी विष्ठा दिसली, एकदम ताजी. आणि इथे थोडंसं जंगल दाट होतं, त्यामुळे एकदम रडायची पाळी आली होती. आत्ता पण भीती वाटते, किती भीती वाटते. इथे थोडंसं हे केलं आहे, म्हणजे गवत जाळलं आहे, त्यामुळे थोडं मोकळं वाटतं आहे. पण लवकरात लवकर इथून कल्टी मारायची गरज आहे. फाटली आहे, अक्षरशः फाटली आहे. इथे 100% बिबटे आहे. कारवी घुसली बघा. बापरे. हो, हे बघा विष्ठा बिबट्याची. हे बघा, हे बघा, हाडं खाल्लेली आहेत छोटी छोटी. ते हाडं नंतर विष्ठेमध्ये आलेली आहेत. हे बघा, किती विष्ठा आहे बघा, इथे किती विष्ठा पडली. पूर्ण रस्त्यावर विष्ठा आहे मित्रांनो. हे बघा, छोटी छोटी हाडं प्राण्यांची खाल्लेली. हे बघा, ही विष्ठा 100% बिबट्याचीच आहे. हे बघा, आणि हे जे केस दिसत आहेत, हे केस माकडाचे वगैरे केस असे वाटत आहेत, कारण की ते विष्ठेमध्ये आलेले आहेत. मित्रांनो, फायनली गावात पोचले. मग अशी जंगलातून चालताना सगळे देव, आई, सगळं आठवलं. फायनली मी खाली पोचलेलो आहे आणि इथे कोर्ल्याचे छोटंसं एस टी स्टँड आहे, बस स्टॉपवर बसलो आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जिवंत घरी चाललो हेच खूप आहे माझ्यासाठी. चला भेटूया, बाय.